दिनांक 12 नोव्हेंबर रोजी कार्तिक एकादशी ही मोठी एकादशी असून त्या एकादशीला जिल्हा राज्यात भाविक मोठ्या प्रमाणात मानतात. त्या एकादशीला अनेक ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. तर अमरावती शहरात सुद्धा मोठ्या प्रमाणात भाविकांनी आज विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेतलं. साईनगर विठ्ठल रुक्माई मंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. तर यावेळी प्रसादाचंही वाटप करण्यात आलं. कार्तिक एकादशीला वारकरी पंढरपूरच्या वारीला मोठ्या प्रमाणात जातात. अमरावती जिल्ह्यातील सुद्धा मोठ्या प्रमाणात वारकरी पंढरपूरच्या वारीला गेले आहेत. काय महाराज, काय असेल आजची पूजा? किती वाजता पूजा केली? 6 बजे पूजा हो गया. काय झाली पूजा आणि किती नागरिक उपस्थित होते पूजेला? 10-20-50 लोग रहते हैं. और आज क्या कार्यक्रम रखा हुआ है? ऐसा भजन मंडली शाम को भजन रहता है और दिन भर गर्दी रहेंगी आज. हाँ. विधानसभेची निवडणूक सुरू असतानाही वारकऱ्यांनी आपल्या विठोबाला नाव सोडण्याचा निर्धार करत वारीला गेले आहे. त्यामुळे आज राजकीय कानोसा घेतला असता एकादशीमुळे प्रचारात थंडावा पाहायला मिळत आहे. तर भाविक भक्त आज मंदिरात जाऊन विठ्ठल रुक्मिणीची पूजा अर्चना करत आहे. तर अनेक ठिकाणी भजन कीर्तन व महाप्रसादाचे वाटप करण्यात येत आहे. न्यूज करता राजेश्वर घोरमाडे यांची रिपोर्ट, अमरावती.